मित्रांनो, बीडमधील मोस्ट वॉन्टेड डॉन अगदी वाल्मिक कराडपेक्षा सुद्धा खतरनाक अशी ज्याची चर्चा आहे तो सुदर्शन घुले पकडला गेलेला आहे। परंतु त्या सुदर्शन घुलेची नेमकी हिस्ट्री काय, त्याचा जन्म नेमका कुठं झाला, त्याच्या घरची परिस्थिती कशी, त्याचे वडील कोण, त्याचं शिक्षण किती झालं, तो नेमका काय करत होता, त्याची मित्र कंपनी कोणती, त्याची मनोवृत्ती कोणती, त्याची मानसिकता कोणती, त्याचं मनोवैज्ञानिक विश्लेषण नेमकं कसं, या सर्वावर आपण अगदी 2 मिनिटांमध्ये चर्चा करणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांचं नेमकं कनेक्शन काय होतं, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांचं कनेक्शन नेमकं काय होतं हे आपण पाहणार आहोत। त्याला आपण भाई बनावं, गुंड बनावं असं का वाटलं, नेमकी अशी काय परिस्थिती निर्माण झाली, कोण आहे या परिस्थितीला जिम्मेदार, या सर्वांचं विश्लेषण आपण करणार आहोत। मित्रांनो, संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये सर्वात मोस्ट वॉन्टेड सुदर्शन घुले आहे। सुदर्शन घुले मित्रांनो इतका डेंजर आहे हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल। सुदर्शन घुले इतका विकृत मनोवृत्तीचा आहे। सुदर्शन घुलेने खून केल्यानंतर, इतकी निर्गुण हत्या केल्यानंतर सुद्धा त्याचा एन्जॉय केलेला आहे, म्हणजे याच्या मनामध्ये कसलाही पश्चाताप नाही। आणि याच सुदर्शन घुलेचा मित्र प्रतीक घुले याने जी फेसबुकवर पोस्ट टाकलेली आहे त्यामध्ये यांना कसलाही पश्चाताप नाही, उलट खून करून सुद्धा हे लोक बाप तो बाप रहेगा असं म्हणत आहेत। आणि मित्रांनो, अशा पद्धतीने या लोकांची मनोवृत्ती लक्षात येते। सर्वात महत्त्वाचा एक डेंजर पॉइंट आहे ते तुम्हाला शेवटी सांगणार आहे। मित्रांनो, त्याच्या अगोदर लक्षात घ्या की हा सुदर्शन घुले केज तालुक्यातील आहे। ज्या केज तालुक्यामध्ये मस्साजोग नावाचं संतोष देशमुख यांचं गाव आहे, त्याच केज तालुक्यामध्ये टाकळी या गावामध्ये सुदर्शन घुलेचा जन्म झाला। मित्रांनो, हा एकुलता एक मुलगा आहे त्यांच्या आईवडिलांचा आणि त्याच्या वडिलांचं निधन सुदर्शन घुले लहानपणी असतानाच झालं होतं। आणि मित्रांनो, हा त्याच्या आईसोबत राहतो आणि त्याचं शिक्षण फक्त 7वी पर्यंत झालेलं आहे। अगदी अल्पभूधारक असणारा कोरडवाहू शेतकरी आहे। मित्रांनो, हा सुदर्शन घुले पुढे जाऊन मुकादम झाला आणि मित्रांनो, मुकादम होऊन सुद्धा जे मजूर पैसे फेडू शकत नव्हते अशा मजुरांचं शोषण करणं किंवा त्यांच्याकडून पैसे वसूल करणं। आणि मित्रांनो, याच्या अगोदर याच्यावर 10 गुन्हे दाखल आहेत। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्याही पुढे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी सुरेश धस यांनी सांगितलेली आहे त्यांच्या भाषणामध्ये। भाईगिरी गुंडगिरीमध्ये तर आहेच, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या परिसरातील मुलीवर सुद्धा याची वाईट नजर असायची, यासाठी सुद्धा त्याने अनेक गुन्हे केलेले आहेत। आता मित्रांनो, असा हा सुदर्शन घुले भाईगिरी गुंडगिरी याच्या मार्गाने चालला कारण याला घरच्याचा कसलाही धाक नव्हता। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा संबंध विष्णू चाटे सोबत आला, जो विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा केजचा तालुका अध्यक्ष आहे आणि वाल्मिक कराड यांचा मावस भाऊ आहे। आणि मित्रांनो, या विष्णू चाटेच्या माध्यमातून याने थोडीफार छोटी मोठी गुत्तेगारी भाईगिरी नेतागिरी करायला सुरुवात केली आणि एक आश्रय त्याला भेटला। आणि मित्रांनो, त्यांचा प्रयत्न हा वाल्मिक कराडच्या जवळ जाण्याचा होता, अगदी तो वाल्मिक कराडच्या सुद्धा जवळ पोहोचलेला होता। आता मित्रांनो, येथे मानसिकता लक्षात घेणं गरजेचं आहे। याला भाई बनायचं आहे, डॉन बनायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराडपेक्षा सुद्धा खतरनाक बनायचं आहे। यांनी आदर्श कोणाला ठेवलं, यांनी आदर्श कोणाला मानलं तर वाल्मिक कराडला। ज्या वाल्मिक कराडने संपूर्ण परळी बीडमध्ये माफिया राज बनवलं, अगदी स्वतःचं एक साम्राज्य निर्माण केलं, स्वतःचं एक सिंडिकेट बनवलं, त्या वाल्मिक कराडला हा आदर्श मानत होता आणि त्यासाठी काही सुद्धा करायची तयारी होती, काहीही करायची तयारी होती। आणि आपलं स्थान वाल्मिक कराडच्या टीममध्ये मजबूत बनवायचं आणि त्यासाठी पुष्पासारखी ॲक्टिंग, पुष्पासारखी नशा त्याच्या डोक्यामध्ये होती। आता मित्रांनो, पुष्पासारख्या गुन्हेगाराला आदर्श मानणारा आपला समाज जर एकीकडे निर्माण होत असेल, कायदा मोडणारा समाज जर निर्माण होत असेल आणि अशा समाजामध्ये जर असे सुदर्शन घुलेसारखे लोक तयार होत असतील आणि त्या सुदर्शन घुलेला लाईक करणारे सुद्धा लोक जर तयार होत असतील, वाल्मिक कराडला आदर्श मानणारे जर लोक तयार होत असतील, तर मित्रांनो, आपली वाटचाल नेमकी कुणीकडे चाललेली आहे हे लक्षात ठेवा। ही मानसिकता लक्षात घ्या।
याचं मनोवैज्ञानिक विश्लेषण मात्र कोणीही करायला तयार नाही. सुदर्शन घुलेचं वय फक्त 27 वर्ष आहे, फक्त 7वी शिकलेला आहे आणि मित्रांनो हा त्या भागातील डॉन बनू पाहत होता. त्याने दहशत माजवायला सुरुवात केली होती. काही लोक त्याला भेतही होते. अगदी एखाद्या मुलीवर त्याची जर नजर पडली तर तो तिला उचलण्यामध्ये सुद्धा कमी जास्त करत नव्हता. हे सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो हा असा सुदर्शन घुले समाजामध्ये राहण्याच्या योग्यतेचा आहे का? आणि अशा सुदर्शन घुलेला अभय देणारी पोलीस नेमकी कोणत्या मानसिकतेची आहे? अशा मानसिकतेचे, अशा मनोविकृत पद्धतीचे गुन्हेगार समाजामध्ये निर्माण होणं एक प्रकारे आपण समजू शकतो, कारण त्या पद्धतीचं वातावरण समाजामध्ये आहे. परंतु अशा गुन्हेगाराला संरक्षण देणारी पोलीस, अगदी PI कोण PSI कोण पाटील त्याच्या खिशामध्ये आहे अशा पद्धतीने वागतो. म्हणजे पोलिसाला जर हे खिशामध्ये घेऊन वागत असतील आणि यांना अभय देणारी एक राजकीय यंत्रणा आपल्याकडे आहे, ती यंत्रणा पार विष्णू चाटेपासून वाल्मिक कराडपासून वरपर्यंत पार डेप्युटी CM पासून पार मुख्यमंत्र्यापर्यंत जाते. म्हणजे हे एक संघटितपणे राजकीय गुन्हेगारीकरण आहे. याचं कनेक्शन पार अगदी कृष्णा आंधळेपासून सुदर्शन घुलेपासून ते CM पर्यंत जातं, होम मिनिस्टर पर्यंत जातं, चीफ मिनिस्टर पर्यंत जातं. हे आपण लक्षात घेत नाही. होम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर म्हणतील की यामध्ये आमचा काय संबंध आहे, परंतु हे नीट तार लक्षात घ्या, हे कनेक्शन लक्षात घ्या. यांना अभय कोण देत आहे, यांना पाठबळ कोण देत आहे, यांना सांभाळत कोण आहे? विष्णू चाटे कोणाचा पदाधिकारी आहे? विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पदाधिकारी आहे. मग अजित पवाराची जिम्मेदारी नाही का खाली काय चाललेलं आहे? आणि हे केवळ एका पक्षामध्ये नाही, सगळ्या पक्षामध्ये आहे. भाजपमध्ये आहे, काँग्रेसमध्ये आहे, राष्ट्रवादीमध्ये आहे. याचा विचार येथील राजकीय पक्ष कधी करणार आहेत की नाही? आपण गुन्हेगार सांभाळत आहोत का कार्यकर्ते सांभाळत आहोत, याचा विचार राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीचे मनोविकृत गुन्हेगार तयार होऊ नयेत यासाठी शासनाने काम करणं गरजेचं आहे. यासाठी ध्येय धोरणे बनवणं गरजेचं आहे. अनुराग कश्यपचा गँग्स ऑफ वासेपूर हा गाजलेला सिनेमा बघितला असेल. गँग्स ऑफ वासेपूर बनवण्यापूर्वी महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यात किंवा विशेषतः परळी तालुक्यात काय चाललंय हे अनुराग कश्यपला ठाऊक असतं, तर तो गँग्स ऑफ वासेपूरच्या शूटिंगसाठी बिहारमध्ये धनबादला गेलाच नसता. त्याने गँग्स ऑफ वासेपूरऐवजी गँग्स ऑफ परळी हा सिनेमा बनवला असता